पिंजरा पिंजरा रे. कोण पक्या दादा? कुठून आला हा? तू कुणाशी बोलतोयस तुला कळतंय ना? संपून टाक त्या पक्या दादाला. मंत्र्याचा मेवणा. मामा काय झालं? काय झालं अक्का साहेब? टाका की मारून माझ्या आईला. कसं सुरू सुरू बोलायला लागलाय बघ. यापुढे एक शब्द जरी काढला ना तोंडातून, एक कानाखाली काढेन. कबीर, तोंड सांभाळून बोल. तोंड उघडायला तुम्हीच मला भाग पाडलाय अक्का. मी आता 4-4 वेळा माझ्या आईच्या जीवाची मला धमकी द्यायची नाही. माझ्या आईच्या केसाला जरी धक्का लागला ना तर मी तुमच्या नवऱ्याला मारून टाकलाच म्हणून समजा. कळलं? कबीर, सांभाळून बोल. सांभाळून बोलण्याची पाळी आता तुमची अक्का साहेब. आमचेच पैसे खाऊन एखाद्या कृतज्ञ माणसासारखे आवाज चढवायला लाज नाही वाटत तुला? 1 मिनिट. मी कृतज्ञ असण्याचा संबंधच येत नाही. तुम्ही मला जे पैसे दिले आहेत ते माझ्यासाठी उपकारच आहेत. आणि मी असं एकदाही म्हटलं नाही की मी तुमचं काम करणार नाही. म्हणजे मी वीर आणि आनंदीचं लग्न मोडणारच. म्हणजे तू आमचं काम करण्यासाठी अजूनही तयार आहेस? हो, पण ते लग्न कधी आणि कसं मोडणार हे नाही सांगू शकत. पण ते लग्न मोडणार हे नक्की. कारण आता लग्न मोडणं ही फक्त तुझीच नाही तर माझीही गरज आहे. अरे हळू पी, काय घाई आहे? आई, एकतर कबीरची वाट पाहण्यात ऑलरेडी उशीर झाला. म्हटलं होतं त्याला पण बरोबर घेऊन जाईन तर साहेबांचा पत्ताच नाही. सकाळी सकाळी कुठे गेलाय काय माहित. अरे तो काय तुझ गावातला पोरगा आहे का? मुंबईचा पोरगा आहे तो. तसे कंटाळा येतोय. लय धावपळीची सवय असते ना. काही नाही, मला तर वेगळी शंका येते. मला तर असा डाऊट आहे की या गावातल्या कुठल्या मुलीबरोबर त्याचं जमलं बिमलं नसेल ना. कबीर त्यातला पोरगा नाही. नाही, नको उगाच याची बाजू घेऊस. आपण सगळे लग्नाची बोलणी करायला शेलारवाड्यावर गेलो होतो ना, तेव्हा नारायणीकडे कसा बघत होता ना ते तुला माहिती नाहीये. मला तर असं वाटतंय की नारायणी बरोबरच चालू असेल तसं काहीतरी. आता काय तोंडाला येईल तर बोलतेस वय? नाही, बरोबर आहे, तुझा कबीरवर विश्वास असणारच. पण नारायणीला मी ओळखतो ना. आई, त्या पोरीचा काय भरोसा नाही आहे. कधी एखाद्याला गुंडाळेल ना आपल्याला कळणारही नाही. मला तर वाटतंय कबीरला गुंडाळली असेल तिने. माझा कबीर त्यातला पोरगा नाही. असं? मग मला सांग, सकाळी सकाळी कुणालाही न सांगता कुठे गेलेत साहेब? अरे तू गेला असेल इथंच कुठेतरी गावात. तू बघत बघत जा, दिसला तर त्याला घेऊन बी जा. ठीक आहे, पण नाही भेटलं तर मग मी एकटाच जाईन आनंदीकडे. आणि तो घरी आला तर मग पाठवून दे त्याला तिकडे. हिरम्या काय बोलते? त्या पोरीकडे जायलाच हवंय का? का? आणि आई, मुळात त्या पोरीकडे म्हणजे नाव नाहीये का तिला? काय काय झालंय तुला? अगं आनंदी एकेकाळी किती लाडकी होती तुझी आणि मग अचानक काय झालंय तुला? त्याची कारण मी तुला वेगळी द्यायला हवीत. ठीक आहे, मग मला ना या विषयावर बोलायचंच नाही. मी एक काम करतो, मी निघतो. पण कबीरला जर उशीर झाला ना तर त्याला सांग की संध्याकाळी तरी निदान घरी थांब, कारण मला काही कामांमध्ये त्याची मदत हवी. घे. म्हणजे किती वेळ लागेल तुला? आनंदीकडे चाललोय म्हणजे थोडा वेळ लागेलच ना. तिच्याशी बोलण्याच्या नादात थोडंच भान राहणार आहे. कसं नाही आई,
मनापासून प्रेम करतो आम्ही एकमेकांवर. कबीर, अरे तू कुठे चाललास? मी नाश्ता केला ना. अगं नाही, मला आत्ता खायला वेळ नाहीये, मला उशीर झालाय. पण मी स्वतःच्या हाताने केलाय. अगं नाही, खरंच वेळ नाहीये. एक विचारू का? आज जाताना एकदम असा भारी मूड मध्ये गेलास आणि आता बाहेर आल्यावर असा चेहरा का पडलाय? अगं नाही, काही नाही, खूप काम आहे ना अजून म्हणून. काम काय? काम रोजच असतात. पण तुला माहितीये, आपण वेळ काढला पाहिजे. आणि तू तर आता वेळ काढलाच पाहिजेस. कारण कबीर, तू माझ्यासाठी देव आहेस आणि मी तुला उपाशी नाही जाऊ देणार. आनंदी प्लीज, देव देव म्हणणं प्लीज बंद कर. मी अत्यंत सामान्य माणूस आहे आणि मला प्लीज तसंच राहू दे. तू आता सुंदर सारखं बोललास. आता सुंदर कोण? माझे वडील. आनंदी, शुद्धीवर आहेस ना तू? अरे तसं नाही, म्हणजे मी या वाड्यात लहानपणापासून नाही राहते ना, मी आत्ता आले. आणि ज्याने मला लहानाचं मोठं केलं तो सुंदर. हो. आणि मी त्याला माझे वडील मानते ना. ओके. तो मला नेहमी एक गोष्ट सांगायचा. तुला वेळ असेल तर ऐकू? अगं नाही, नको, उशीर होतोय. ऐक ना, खरंच खूप छोटी आहे. बरं चल. बस. हा, एक गाव असतं आणि एकदा त्या गावात काय होतं, खूप पाऊस पडतो. इतका पाऊस पडतो की पूर येतो. मग गावातली सगळी माणसं गाव सोडून निघून जातात. आणि जाता जाता त्यांना दिसतं की एक मंदिर असतं आणि त्यात एक पुजारी बसलेला असतो. तो तिथेच बसून असतो. मग सगळी माणसं त्याला म्हणतात की अरे तू का असं बसून राहिलायस, आमच्या बरोबर चाललं तर बुडून मरशील. पण तो पुजारी म्हणतो नाही, मला माझा देवच वाचवणार. सगळी माणसं निघून जातात. मग पाणी आणखी वाढतं. इतकं वाढतं की ते कळसापर्यंत जातं. आणि तो जो पुजारी असतो ना, कळस असतं ना, त्याच्यावर चढून बसतो. मग त्याच वेळी एक छोटा मुलगा येतो त्याची होडी घेऊन आणि त्यांना म्हणतो, पुजारी काका आता तरी चला माझ्या बरोबर. पण तो पुजारी म्हणतो नाही, मला माझा देवच वाचवणार. मग काय, तो बिचारा मुलगा पण निघून जातो. मग शेवटी ते सैनिक असतात आणि ते नाही कसं वरती आकाशात फिरतं विमानासारखं. हेलिकॉप्टर. हा, म्हणजे ते जे हेलिकॉप्टर. कंटिन्यू. हा, म्हणजे ते असतं ना, त्याच्यामधून ते सैनिक येतात आणि मग ते त्या पुजारीला म्हणतात की अरे बाबा आता तरी आमच्या बरोबर चल. तो पुजारी म्हणतो नाही, मला माझा देव वाचवणार, मला तुमची गरजच नाहीये. मग हे सैनिक पण निघून जातात. मग शेवटी काय होतं, पाणी आणखी वाढतं, आणखी पूर येतो आणि हा पुजारी वाहत जातो त्या पाण्यात आणि शेवटी बुडून मरतो. आणि मरतो तर स्वर्गात जातो ना. मग स्वर्गात गेल्यावर देवाशीच भांडायला लागतो. इतकी वर्ष मी तुझी पूजा केली, तुझी सेवा केली आणि तू मलाच बुडवलंस. मग काय झालं? मग काय होणार, देव त्याला म्हणतो की अरे तू मरशील का राहशील, तू देवाचीच वाट पाहत बसलास, तू बुडून मरणारच ना. कसं आहे, देव आहे ना, हा संधीच्या रूपाने येतो. म्हणजे आता तुला सांगू का, ते गावातली माणसं, तो मुलगा आणि सैनिक. हा सैनिक. ते सैनिक, ही सगळी माझीच रूपं होती ना, माझी नाही, देवाची. देवाची रूपं होती. मग तू ही रूपं ओळखलीच नाहीस, म्हणजे तू मलाच ओळखलं नाहीस. पण हे सगळं तू मला का सांगतेस? कारण कबीर, मी तुझ्यातला देव ओळखलाय, ज्यानं माझ्या वीरला वाचवलं. ते जाऊ दे. कशी वाटली माझी गोष्ट?
खूप छान. पण खरं सांगू, गोष्टीपेक्षा ती गोष्ट सांगण्याची तुझी तळमळ मला जास्त आवडली. सुंदर पण यात तळमळीनं सांगायचा गोष्ट. तुला एक सांगू, तुझा स्वभाव खूप निरागस आहे. म्हणून मला वाटतं तू वीरची लेडी लक आहेस. ए नाही कबीर, ते आता काय म्हणालास तू? लेडी लक. हा काय असतं ते? म्हणजे तुझ्यामुळे त्याचं चांगलंच होणार. कबीर, तू इथंच? आणि मी गावभर तुला शोधतोय, घरी शोधले, इथेच आणण्यासाठी. अरे काकांनी बोलवलं होतं, मला थोडं काम होतं. एनिवेज मी निघतो, मला थोडं काम आहे. हा थांब ना, आपण एकत्रच जाऊयात ना. अरे नाही, थोडं काम आहे, मी पळतो. बाय. कबीर, ऐक, मला तुझ्याशी बोलायचंय. पण हाय चल ना. आनंदी. अगं नुसता तुझा आवाज ऐकला तरी मला एवढा आनंद झालाय, तर तू आल्यावर फार येडीच होईन बघ म्या. अगं तुला ठाव आहे का, जवळजवळ 18 वर्षाने भेटतोय आपण. घे रे जरा. हा तर म्या काय म्हणतो, बरं बरं येतेस का? ये ये ये, वाट बघते आम्ही तुझी. अगं तुम्हाला ठाव आहे का कोण येत? हा माझे माहितीये कोण येते ते. तुम्ही अशी मान वाकडी करून त्रास होत असताना उत्साहाने बोलत होता, तेव्हा कळलं कोणीतरी बाल मैत्रीण असणार. वय कांता चोरगे होती ती. अहो तुम्हाला आठवतं का, आपल्या लग्नात तिनंच तुमचा जोडा लपवला होता आणि तुमच्या घोड्याखाली फटाका मी तिनंच लावला होता. अरे मी घोड्यावर बसलो असताना घोड्याच्या पायाखाली फटाका लावला होता, हे मला कसं कळणार? मी काय घोड्यावर उलट बसलो होतो का? काहीतरी आपल्या बरं का गजा, मुंबईला असते ती, निंबूवाडीत राहते. आमच्या दोघींचा बी बाहेर हडपसर आहे, सातमवाडीत, गल्ली नंबर 2. बस की बस करा तुमचा पत्ता सांगणं. मला कशाला पत्ता सांगते? मला काय तिच्या घरी जायचंय? म्हणजे तुम्हाला आनंद नाही का झाला ती येणार म्हणून? अरे कसला आनंद होणार आहे तेव्हा आपलं तुझं माझी कांता माझी कांता. अरे कांता म्हणजे काय हिंदी पिक्चरची हिरोईन आहे काय? तुला सांगतो बोलायला लागले नुसतं स्वयंपाकाची भांडी वाचते असं वाटतंय, नुसता खणखणाट तिच्या आवाजाचा. म्हणजे दादा तुम्हाला माहिती आहे ती बाई कोण आहे? गजा, ती बाई काय म्हणतोस? चांगल्या आत्या म्हणावं. मावशी म्हणा मावशी. आज आत्या म्हणून माझ्या घरात बहीण मारू नका. असली बहीण मिळाली ना तर एखादा भाऊ भावविजेला आत्महत्या कराल. करतील नाही तर काय, जेव्हा दिसल तेव्हा अपमान करायची ती त्यांचा. आम्ही लिंबूवाडीत गेलतो ना, तेव्हा रडकुंडीला आणलं होतं. बस झालं तिचं कौतुक. कशाला येते तेवढं सांग. कशाला येते म्हणजे, या बाजूला आलती नव तर तिला कळलं आपल्या ईरचं लगीन आहे, आशीर्वाद द्या येते. आशीर्वाद म्हणजे तिच्याकडे आशीर्वाद पण होय? मला वाटलं फक्त शिव्याशापच आहे. अहो एक काम करता का, जरा बाजारला जाऊन मला खवा घेऊन या ना. हवा? तुला कशाला हवा? आणि एकदम अचानक हवा? कांताला गुलाबजाम आवडतात ना. जिभेवर कारलं घेऊन फिरणाऱ्या बाईला गुलाबजाम आवडतात म्हणजे आश्चर्य आहे. तुम्ही आणणार आहेत की नाही ते सांगा, नाही तर मी स्वतः जाऊन घेऊन येते. एक मिनिट तुम्ही दोघंही भांडू नका, मी जातो आणायला. जा बाबा जा. अरे तू तिला बघशील ना तर तू बी प्रेमात पडशील. नक्की पडशील. म्हणजे काय, जशी हिला अक्कल नाही ना तशी तुला पण अक्कल नाहीच आहे. काय वाईट आहे हो माझ्या कांतात? चांगली हुशार आहे, व्यवहार चतुर आहे. हा थोडीशी फटकळ आहे पण ते चालतंय की. थोडीशी फटकळ न बंद होणारा रेडो आहे तो. बटन बंद केलं तरी ठेसन चालूच. अरे तुला सांगते, तिच्या परसाचं बी लगीन ठरलं या. काय योगायोग असतो या बघ. अरे माझी कांता म्हणजे उत्साहाचा नुसता सागर हाय. बोलते फटाफटा पण तिच्या पोटात लय प्रेम. कुणाला कौतुक असं नसो, माझ्या कांताचं मला लई कौतिक हाय. पूर्वी आम्ही रोज एकमेकींना पत्र पाठवायचो बघ, पण कशी काय विसरले मी. ये बाबा कांता ये लवकर, मी वाट बघते तुझी. आहेस ना तू माझी लेडी लक. आणि काय म्हणाशील? पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. मी जर तुला एक विचारलं तर तू खरं खरं सांगशील?
आनंदी, आजपर्यंत कधी खोटं बोललोय का मी तुझ्याशी? तुझ्याशीच काय, तसं पाहिलं तर मी कोणाशी खोटं बोललेलो नाही. बोल ना. मी तुझ्यासाठी लकी आहे. वा, क्या बात आहे आनंदी. शुद्ध मराठी तर बोलायला लागलीच तू, पण त्याचबरोबर इंग्रजी शब्द आहे. वा वा. वीर, तेवढे तर इंग्रजी शब्द मला लहानपणापासूनच यायचे. आणि तसंही ते जाऊ दे. तू सांग ना, आहे ना मी लकी? आधी मला सांग की हे अचानक तुझ्या डोक्यात कुठून आलं? कबीर आहे ना, बोलता बोलता बोलून गेला की वीरला लेडी लक मिळाल. आणि ज्या पुरुषांचं लेडी लक चांगलं असतं ना, त्यांच्या आयुष्यात सगळं चांगलं होतं. पण मी तुझ्या आयुष्यात आल्यापासून सगळं वाईटच होतं ना वीर. हो, जे आता काय करणार. खरं वेडीच का तू आनंदी? आनंदी, कबीर बोलला तेच बरोबर आहे. आनंदी, तू माझ्या आयुष्यात आलीस ना, तेव्हापासून सगळंच चांगलं होतं. म्हणजे बघ ना, याआधी मी या गावात यायचो ना, ते राहिलोच तर एखाद दिवस राहायचो. पण तुझ्यामुळे मी माझ्या आई वडिलांबरोबर राहायला लागलो आनंदी. आणि हा अभिषेक बोल रे. हा, हे नाही, रंगामध्ये अजिबात चेंजेस करू नको. जो रंग मी सांगितलाय तोच फायनल आहे. अरे माझ्या बायकोनी सिलेक्ट केलेत ते. शेडमध्ये जरा जरी फरक झाला ना तर माझा जीव घेईल ती. हा, कॅश मग ट्रान्सफर. अच्छा, मग कोणाला पाठवू का? सेक्रेटरीना भेटायचं. हो, कॅशही आणतो. हो, येतो मी. पण तू काम चालू ठेवा. हो, लगेच येतो. या, चल. थँक्स. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. बाईसाहेब, लग्न झाल्यानंतर आपल्याला ज्या घरात राहायचं ना, त्या घरात सगळी सोय व्यवस्थित आहे का नाही ते बघायला नको का? शिवाय ते सेक्रेटरीला भेटायचंय, काहीतरी प्रॉब्लेम आलाय आणि त्या अभिषेकला कॅशही द्यायचे. वीर, तू ठीक आहे, तू जा, पण लवकर या. आनंदी, तिकडे राहायला जाणारच नाहीये मी. सकाळी जाणार आणि संध्याकाळी परत. चल, येतो. आहेस ना तू माझी लेडी लक? आणि कायम राहशील. वीर, तू खरंच आनंदी, तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात चांगलं असं काहीच नाही. म्हणूनच तर मी म्हणत असतो, आय लव्ह यू आनंदी. जा आता. आनंदी, मी काय म्हणतो, जाण्याआधी एक. वीर साहेब, आपल्याला उशीर होतो. अगं, पण मी पुण्याला जाणार आहे. आनंदी, अगं लग्न होणार आहे आपलं. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. जाम. अरे, कांतासाठी केलेत ना व? तिने खाल्ल्याशिवाय खायचं नाही. व विशेष मारत का लेकराला? तुमची कांता म्हणजे काय देवी लागून गेली का? तिला नैवेद्य दाखवल्यानंतरच खायचं. अरे
अहो अशानेच पोरं बिघडतात मग. माझी पोरं बिघडलेलीच आहेत, पण तुमच्या त्या कांता फांतासाठी मी त्यांना नाही उपाशी ठेवू शकत. अरे तू आणखी का आणि ते थोरल्या चिरंजीवन म्हणून बोलाव. थोरला तो चाललाय पुण्याला. सगळ्यासाठी त्याला येळ आहे, पण माझ्या मैत्रिणीला भेटायला येळ नाही. एवढ्या लांबून येते ती, थांबाय ना ग, आशीर्वाद द्यायला येते ना व. अरे लांबून येते म्हणजे काय काय आफ्रिकेच्या जंगलात येते का? तिच्यासाठी माझ्या पोरांवर ओरडू नका. अहो तुम्ही सांगा की थोडा वेळ थांब म्हणावं, चांगली आशीर्वाद द्यायला येते ना व. आई तात्या चला निघतो मी, पुण्याला जाऊन येतोय. गुलाबजाम वा आवड तुला घे 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 तू घे. अजिबात नाही, माझ्या मैत्रिणीसाठी केलेत म्या. अच्छा म्हणजे अक्का येत आहेत का? टोमणी मांडायची गरज नाही. माझी लहानपणीची मैत्रिणी येते या, कांता चोरगे. पिंजरा